हॅलो, मी डॉक्टर संदीप हसे. स्वागत आहे आपलं मर्मयता कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्या इथे फिटनेस मॉडेल कीर्ती मोरे आले आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पाइन अलाइनमेंट एक्सरसाइजेस. आम्ही दोघे मिळून आज एक्सरसाइजेस सांगणार आहोत. हो कीर्ती मॅडम. तर आज मॅडम तुम्हाला प्रोजेक्ट करून दाखवणार आहेत. तुम्ही त्याप्रमाणे एक्सरसाइज करायचे आहेत. त्याच्यामुळे तुमचे स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम, नी रिलेटेड प्रॉब्लेम, नेक रिलेटेड प्रॉब्लेम, सर्वायकल स्पॉन्डालिसिस, लंबर स्पॉन्डालिसिस याला आराम पडू शकतो. तेव्हा ते तुम्ही नीट बघा आणि नीट करा. ॲक्च्युली पोश्चर जेव्हा लोक उभे राहतात, चालतात, म्हणजे उभे राहतात ती स्टॅटिक पोश्चर झाली, ती चालतात ती डायनॅमिक पोश्चर झाली. तर पोश्चरमध्ये आपण 3 पेशंट आहेत आपले, ज्योती मॅडम, सुशांत आणि पूनम. तर आपण तिघांचं ऑब्झर्वेशन केलं तर ज्योती मॅडमचे शोल्डर रेट्रोवर्जन झालेले आहे, पुढे आलेले आहे. चीन जास्त पुढे आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, यांचे जे C4 C5 मणके याच्यावर ताण येणार आहे. ट्रॅपिजेसला एक्स्ट्रा वर्क करावं लागणार आहे. ट्रॅपिजेस खूप टाईट आहे त्यांचे. ओके, ट्रॅपिजेस टाईट असल्यामुळे बॉडी जास्त कॉम्पन्सेट होणार, इथे जास्त लॉर्डोसिस तयार होणार. तर हे पोश्चर आपण करेक्ट करण्यासाठी एक्सरसाइज सांगणार आहोत. यासाठी काही एक्सरसाइज आहेत त्या आम्ही थोडक्यात तुम्हाला सांगणारच आहोत. आता सुशांतचं बघितलं तर हिप जास्त प्रोट्रुडेड आहे आणि शोल्डर जास्त मोर लॉर्डोसिस ॲट बॅक. तुम्ही बघितलं, सुशांतचं बघितलं तर मोर लॉर्डोसिस ॲट बॅक. हिप जास्त पोस्टेरियर आहे आणि दोन्ही फॉरवर्ड आहे. त्याच्यामुळं त्याच्या गुडघेदुखीचा त्रास त्याला फ्युचरमध्ये होऊ शकतो. तर आपण हे सुद्धा करेक्ट करूयात. पूनम मॅडमचं बघितलं तर परत त्यांची चीन जी आहे फॉरवर्ड ही करेक्ट पोश्चर असते. आणि ह्या पोश्चरसाठीच आम्ही काही एक्सरसाइज आज घेऊन आलो आहोत. तर तुम्हाला त्या कीर्ती मॅडम करून दाखवतील. कीर्ती मोरे हियर. आज आपण बघणार आहे पोस्चर अलाइनमेंट एक्सरसाइजेस. ओके, स्टार्ट विथ द फर्स्ट एक्सरसाइज. Hold for the 30 seconds. Exhale and down.
extension. Okay, now see neck rotation. Protraction. Your left hand on your back. When you are about to lift anything heavy, just tuck in your belly. This is out and tuck in. In. Yes, very good. Tuck in. This is the proper posture if you are lifting anything heavy. Now tuck out. Exhale. Take it out.
Inhale in and relax. Keep your both the hands aside. Exhale and relax yourself. In. Good. This is out. Tuck in. करना है 2 से 3 मिनट के लिए। लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास छोड़ो। लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास छोड़ो। आपण जी आधी पोश्चर बघितली त्याच्यात जर तुम्हाला कमरेत पेन फील होतंय तर तुम्ही पिलोच्या सपोर्टनी ती पोश्चर करू शकता। पिलोला फक्त तुमच्या कमरेला लावायचं आहे आणि हळूहळू तुमची पाठ त्या पिलोवर रेस्ट करायची।